नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळेंनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करून त्या सोडवण्याबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं कल्याण काळेंनी म्हटलंय। पाहुयात कल्याण काळे नेमकं काय म्हणाले। सर, काय सांगणार आज तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतराळीत आलेले आहेत? काय बोलणं झालं, काय चर्चा झाली? गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेब मराठा समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसले। निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी आपल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देऊन असा निर्णय केला होता की निवडणूक होऊ द्या, पुन्हा आपण बसू। निकाल लागल्यानंतर त्यांनी तारीखही घोषित केली होती की 25 तारखेला नंतर 26 जानेवारीच्या आसपास आपण बसूया। ते स्वतःही बसले। समाजाचे जवळजवळ 100-125 लोक खाली पण उपोषणाला बसलेले आहे। मला असं वाटलं होतं की एकदा सरकार आलं, सरकारने त्याही वेळेला घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू। आमच्यासारख्याला असं वाटलं होतं की सरकार आता पुन्हा एकदा त्यांना उपोषणाला बसू देणार नाही किंवा बसायची वेळच येणार नाही, परंतु या सरकारला त्याची जाणीव नाही। अनेकदा लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने जरांगे पाटलांनी आंदोलनं मागे घेतली, सरकारला हवा तेवढा वेळ दिला आणि अजून सुद्धा सरकारला जाग येत नाहीये। हे आमचं दुर्दैव आहे सर्व समाज बांधवाचं की आपल्यातला एक संघर्ष करणारा कार्यकर्ता, संघर्ष योद्धा आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करतोय तरी सरकारला जाग येत नाही। हे आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे। मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि सरकारमधल्या प्रमुख मंडळीची भेट घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की जरांगे पाटलाची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे, समाजाच्या प्रश्नावर लवकरात लवकर निकाल घ्यावा आणि त्यांचं उपोषण तात्काळ मागण्या पूर्ण करून सोडवावं अशी विनंती करायला सरकारकडे मी निश्चितपणाने जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे। अरे साहेब, एवढं मोठं उपोषण तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, 100-120 जण उपोषणाला बसले, वैद्यकीय सेवा मिळत नाही उपोषण करताना असा आरोप आहे आणि वैद्यकीय अधिकारी म्हणतात पीएससी आम्ही बंद ठेवू शकत नाही, अशा प्रकारचं उत्तर वैद्यकीय अधिकारी। मेडिकल ऑफिसर म्हणतो की आम्ही पीएससी बंद ठेवायची काय? मला ही बातमी लागली होती जालन्यात। आज DHO मॅडमला इथं बोलवलंय। DHO मॅडमच कसं म्हणाले? DHO मॅडम का आल्या, काय त्यांचं म्हणणं आहे मी एकदा समजून घेतो आणि इथं आपल्या उपोषणकर्त्यांसाठी एक स्पेशल मेडिकल ऑफिसर डेप्यूट करण्याची व्यवस्था करतो। DHO मॅडमला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही का पीएससी बंद ठेवायची का? कारण 3 दिवस झाले 100 लोक उपोषण करतात, प्रशासनाला माहित नाही का? पीएससी बंद ठेवू नये आमचं म्हणणं नाही, पीएससी बंद ठेवाव्या, परंतु इथल्या नागरिकांची सुद्धा तात्काळ तपासणी करण्याची जबाबदारी सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचीच आहे। काय साहेब, 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे, प्रशासनाला अंदाज नाही का इतके लोक बस? त्यांच्याकडे आकडा पण आहेत ना प्रशासनाकडे, तयारी केली नाही का? आता आपण ताबडतोब त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करायला सांगू। धन्यवाद। कम ऑन गाइस, हरी आप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.